महत्वाची बातमी आपण बघतोय। भिवंडी तालुक्यात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोध पाहायला मिळते। प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय, अशी तक्रार आता ग्रामस्थ करतायत। बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाविरोधात स्थानिकांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले। अंजूर परिसरात बुलेट ट्रेनचे कारशेडचं सध्या काम सुरू आहे। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। आम्हाला एकतर माती सिमेंट यामुळे म्हणजे असं चालण्याला आम्हाला त्रास होतो। एवढ्या गाड्या मोठमोठ्या गाड्या जातात, जसे डंपर असेल, जेसीबी असतील, आणि या गाड्यांच्या आवाजामुळे त्रास पण होतो आम्हाला। आणि इतकी धूळ म्हणजे जेवढी सर्दी खोकला होत नसतं ते आता होतं जास्त। आणि या उन्हाच्या मुळे झाडं पण नाहीत आता, त्यामुळे आम्हाला चालतच जायला लागते। कारण रोज रोज असं रिक्षाने बसने जाणे इतकी आर्थिक परिस्थिती आमची नाही की रोज रिक्षाने जाईल। कुठल्याच विद्यार्थ्याची नाही, प्रत्येक जण चालत जातं। दप्तराचं ओझं घेऊन ते तेवढं चालणं त्यांना शक्य होणार नाही। आणि ती सर्व प्राथमिक म्हणजे आपलं जिल्हा परिषदेची मुलं म्हणजे त्यांची पाल्य सर्व म्हणजे गरीबच आहेत समजा, आणि त्यांना ते रिक्षा करून किंवा बस सुविधा प्राप्त करून देणे खूपच कठीण जाणार आहे, की त्यांना ते नाही शक्य होणार, कारण तेवढी आर्थिक परिस्थिती त्यांची नाही। कारशेड होणार किंवा बुलेट ट्रेनचा ट्रॅक होणार आहे, याच्या त्या साईडला पण बरीचशी म्हणजे 200-250 एकर अंदाजे एक जमीन अजून शेतकऱ्यांची आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांची। तर तिथे ते जाणार कसे? कारण जर तुम्ही रस्ताच ठेवला नाही तर ते जाणार कसे? ते शेती करणाऱ्यामध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। काय करतील ते तेवढे जमिनीत? आमच्या मुलांना शाळेत मुलांना जाण्यासाठी जो होणारा त्रास त्याच्याविषयी उपोषण आहे। आता हा रस्ता नाही मिळाला तर आमच्या शाळेतल्या मुलांना येणं जाणं भरपूर कठीण होईल। त्याच्यानंतर दुसरा विषय आहे का शेतीवर जाण्यासाठी आम्हाला रस्ताच ठेवला नाही। आम्ही शेती करायची का नाही करायची हा प्रश्न आमच्या गाववाल्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील। कमीत कमी 200 ते 250 एकर शेती आहे। त्या शेतीकडे जाण्यासाठी, ट्रॅक्टर जाण्यासाठी किंवा भारे वगैरे आम्ही नेतो, भात कापतो, त्याला गैरसोय नाही होण्यासाठी आम्ही ती मागणी करत आहे। जोपर्यंत हा फैसला होणार नाही, हा निर्णय होणार नाही, नाही उपोषण सोडणार, नाही आंदोलन सोडणार। पर्याय आलाच तर हा बुलेट ट्रेनचा पूर्ण काम बंद करणार, आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा लढा करायला लागला तरी चालेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।